लाईफ इन्शुरन्स ऑफ इंडिया सरकारी विमा कंपनी देशातले कोट्यवधी लोक या कंपनीतून आपला विमा उतरवतात। भरवशाची कंपनी म्हणून आजवरची या कंपनीची ख्याती आहे। पण आता मात्र या कंपनीला भरवशाचं म्हणावं का असा प्रश्न विचारला जातोय आणि याला कारणीभूत ठरलंय कंपनीची एक गुंतवणूक। झालं असं की राजेश एक्सपोर्ट नावाची एक कंपनी सध्या सेबीच्या रडारवर आहे। या कंपनीने तब्बल 15.15 लाख कोटींचा महसुली फुगवटा दाखवल्याचा कंपनीवर आरोप होतोय। स्टँड अलोन रेव्हेन्यू मध्ये सुद्धा हजारो कोटींची गडबड दाखवली गेली आहे आणि त्यामुळे कंपनीचा पाय खोलात आहे। गेले 10 वर्षांपासून या कंपनीकडे संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे, मात्र त्याला अपवाद ठरली ती एलआयसीने राजेश एक्सपोर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि गेल्या 10 वर्षात ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने वाढत गेली आहे। 2016 मध्ये एलआयसीचा हिस्सा 1.66% होता, जो 2026 मध्ये 10.80% झालाय। असं नेमकं काय घडलं की एलआयसीला या कंपनीमध्ये एवढी मोठी गुंतवणूक करावीशी वाटली? एलआयसी सरकारी कंपनी आहे, त्यामुळे सरकारमधून कुठून दबाव आला असावा का? कुणाच्या फायद्याखातर एलआयसीने असं पाऊल उचललंय? जनतेचा पैसा आता एलआयसी असा कुठेही गुंतवणार आहे का? कसाही खर्चणार आहे का? या व्यवहारात तोटा झाला तर तो भुर्दंड ग्राहकांच्या माथी बसणार का? या सगळ्याच प्रश्नांचा उहापोह आपल्याला करायचा आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर, काँग्रेसचे प्रवक्ते आणि आर्थिक विषयांचे अभ्यासक आणि बँकिंग तज्ञ विश्वास उडगी आपल्यासोबत आहेत आणि आपल्यासोबत अर्थतज्ञ अजय वाळिंबे आहेत। जयराम रमेश यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले होते, त्याच्यामुळे विश्वास उडगी यांच्याकडनं आपण सुरुवातीला काँग्रेसची नेमकी भूमिका काय, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊया। विश्वास उडगी। जयराम रमेश यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेतच, पण आता आपण सगळेजण प्रश्न उपस्थित करतो। प्रश्न असा आहे की एलआयसीचा वापर या देशातलं केंद्र सरकार मार्केटमध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणून करत आहे। आणि अदानींचे शेअर्स किंवा काही लाडक्या कंपन्यांचे शेअर्स फक्त वरती ठेवणं हे आपण हिंडेलबर्गने जेव्हा एक्सपोजर केलं तेव्हा आपण पाहिलेलं आहे। आता हा जो राजेश मेहताचं प्रकरण जे आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 11% स्टेक हा एलआयसीचा आहे। मूळ मुद्दा केवळ स्टेक आहे किंवा असा नाहीये, एलआयसीचा एकूणच व्यवहार जो आहे त्यातून सर्वसामान्य जनताचा पैसा हा प्रीमियमच्या रूपाने जो एलआयसी मध्ये येतो त्याचा गैरवापर सरकार निर्देशित चुकीचे शेअर घेणं आणि बाजार सावरणं सरकारच्या निर्देशाप्रमाणे हे एलआयसी करतं, ही आक्षेपार्ह बाब आहे। आता राजेश एक्सपोर्ट्स हा बेसिकली एक मोठा स्कॅम आहे आणि ज्या कंपनीचे सबसिडी जगभर पसरलेले आहेत ज्याच्यामध्ये ते इन्कम टॅक्सचं आणि सेबीचं लक्ष यांच्याकडे आत्ताच कसं गेलं आणि गेले 4-5 वर्ष का नाही, हा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून मला असं वाटतं जयराम रमेश त्यांनी विधान केलं आहे, पण मी असं विधान करतो की सगळे विरोधी पक्षाचे लोक आणि होय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सुद्धा मनमोहन सिंगांनी हर्षद मेहताच्या स्कॅम मध्ये जेपीसीची मागणी केली, केतन पारेखच्या वेळी सुद्धा जेपीसी आली। आता हा जो स्कॅम आहे 15,15,000 कोटीपेक्षा जास्त, याच्यामध्ये एलआयसीचा स्टेक हा बोगस आहे, पण या कंपनीचा रेव्हेन्यू जो आहे तो देशाला फसवणार आहे, तो मार्केटला फसवणार आहे। म्हणून सेबीने इन्क्वायरी केली आहे। आता त्याला राजेश मेहताला मार्केटमध्ये व्यवहार करायला बंदी करणं याच्या पलीकडे सेबीने कोणती कारवाई केली नाही। प्रश्न असा आहे ईडी काय करते, सेबी काय करते, एलआयसीच्या अधिकाऱ्यांना अटक होणार किंवा नाही, आणि एलआयसीचा निर्णय ज्या अर्थ मंत्रालयातून घेतला जातो यांची अकाउंटेबिलिटी फिक्सअप करण्याकरता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी मी सर्वांच्या वतीने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। एवढा मोठा फ्रॉड म्हणजे भारतीय बजेटच्या 25%हून जास्त एवढा मोठा फ्रॉड आहे हा। विनायक आंबेकर, थेट अर्थमंत्र्यांकडे बोट दाखवलं विरोधी पक्षांनी। एक तर मोदी विरोधाने वेड लागलं की माणसं कशी भ्रमित होतात त्याचा हा एक उत्तम उदाहरण आहे। याच लोकांनी हिंडेनबर्ग या कंपनीला गाठून एलआयसी वरती असेच आरोप केले होते, ते सर्व आरोप खोटे निघाले। मी आपल्याला एक हे दाखवतोय, कात्रण दाखवतोय, त्याच्यामध्ये मोसादने असं शोधून काढलं की राहुल गांधींनीच हिंडेनबर्ग कंपनीला बरीला पाडून
तो रिपोर्ट प्रसिद्ध करायला लावला आणि स्वतः हिंडेनबर्ग हा शॉर्ट सेलर होता. त्यांनी करोडो रुपये त्याचं बोला, त्या व्यवहारामध्ये त्याचं बोला, कमवले. त्याचं बोला. नुकसान कुणाचं झालं? नुकसान झालं त्याचं बोला. आंबेकरजी आपण हिंडनबर्ग आता अनेक काळापूर्वीची आहे. आपण या मुद्द्यावर बोलूया ना. आपण राजेश एक्सपोर्ट बद्दल बोलूया. त्यांनी राजेश एक्सपोर्ट प्रकरणात त्यांचा असा दावा आहे की LIC ज्याचे निर्णय अर्थमंत्र्यांच्या सहमतीने घेतले जातात, अर्थमंत्र्यांकडे थेट बोट दाखवलेलं आहे. राजेश एक्सपोर्ट सारख्या कंपनी जी सेबीच्या रडारवरती आहे त्याच्यातली गुंतवणूक, आणि ही गुंतवणूक गेल्या 10 राजेश वर्षातली मेहता आहे. आणि मोदींचा फोटो त्यावर बोला. राजेश हो. एक्सपोर्ट आणि मोदी आणि राजेश मेहता यांच्या फोटोबद्दल बोला. केली. LICचा जो पोर्टफोलिओ आहे गुंतवणुकीचा तो 250 कंपन्यांचा आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट हे बसलेले असतात. ते कंपनीचा आढावा घेऊन त्याप्रमाणे गुंतवणूक करतात. आपण जी 10% फिगर सांगताय ती त्या राजेश एक्सपोर्टच्या संदर्भातली आहे. LICच्या सगळ्या गुंतवणुकीत राजेश एक्सपोर्ट हा 10% नाही. LICची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. मी सांगितलं तसं 250 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. त्यामुळे हा गुंतवणूक एक्सपर्टनी घेतलेला निर्णय आहे. त्याच्याशी सरकारचा काही संबंध नाही. आणि राजेश एक्सपोर्ट मध्ये असा हात काढून कसा घेता येईल? आंबेकरजी, तुम्ही म्हणताय तिथे एक्सपर्ट बसतात, त्यांच्या सल्ल्याने गुंतवणूक होते. म्हणजे ज्या वेळेला ज्या 10 वर्षात सगळं मार्केट ज्या कंपनीकडे पाठ फिरवतंय, हे LICचे सो कॉल्ड एक्सपर्ट त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सांगत होते. बरं, हा स्टेक 1.66 वरनं 10.8% जातो. हे कसलं एक्सपर्टीज म्हणायचं? हे मी तुम्हाला राजेश एक्सपोर्टच्या शेअर्सच्या गेल्या 5 महिन्यातल्या चढ उतारीचा चार्ट दाखवत आहे. आपण जे सांगताय 8-10 वर्षात गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली, हा धादांत खोटा आरोप आहे. हा काँग्रेसचा आरोप आहे. आपण विचारूया. आहे ही एक बरं, राजकारणापलीकडे आपण विचारूया ज्यांचा या क्षेत्रातला अभ्यास आहे. आपण त्यांना विचारूया ना. आपण वाळिंबे सरांना विचारूया. अजय वाळिंबे आहेत आपल्यासोबत, जे या संपूर्ण प्रकरणाचं ट्रॅकिंग करतात. वाळिंबे सर, सत्ताधारी विरोधक आरोप करत राहतील, तुम्ही फॅक्ट सांगा. नाही, मी फॅक्ट सांगतो. जेव्हा डोमेस्टिक इन्व्हेस्टर कुठलाही, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असो किंवा आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन असो, कुठलीही गुंतवणूक जेव्हा तुम्ही करता त्याकरता तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. जे आता आंबेकर म्हणाले त्याप्रमाणे तिकडे त्यांचे रिसर्च अनालिस्ट बसलेले असतील. माझा मुद्दा एवढाच आहे की रिसर्च अनालिस्टने, म्हणजे हे खूप ऑब्व्हियस आहे, म्हणजे मी काय एवढा मोठा अनालिस्ट असं म्हणणार नाही, इव्हन नो आय एम अ रिसर्च अनालिस्ट, पण मी खूप एवढा मोठा असं म्हणणार नाही जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन मध्ये बसलेले आहेत तसे आहेत असा मी दावा करत नाही. पण जर का आपण राजेश एक्सपोर्ट या कंपनीचा अभ्यास केला तर असं सहज कळून येतं की ज्या कंपनीने 2019 नंतर, म्हणजे 2019 पर्यंत तिनं ते काहीतरी स्टॉक एक्सचेंजला सबमिशन करायचंय की बाबा आमचा रिझल्ट हे आहेत, आणि त्याप्रमाणे ज्या काही पत्रकारांच्या मीटिंग्स घ्याव्या लागतात रिसर्च अनालिस्टच्या, आणि त्यांना कंपनीचा परफॉर्मन्स दाखवायला लागतो, ते सगळं करायचं. त्याला इन्व्हेस्टर्स रिपोर्ट म्हणतात. हा रिपोर्ट 2019 पासून तर राजेश एक्सपोर्टने पूर्ण बंद केला. त्यांनी इन्व्हेस्टर रिलेशन्स हे 2019 पासून आतापर्यंत, आजच्या तारखेपर्यंत कुठलाही म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पण पाठवलेलं नाही स्टॉक एक्सचेंज. आणि जेव्हा एखादी कंपनी, म्हणजे मला पहिल्यांदा एक सांगू दे की ही प्रायव्हेट लिमिटेड नाही, पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये जनतेचा पैसा, म्हणजे जे भागभांडवल असतं त्यात जनतेचा पैसा असतो. आज या कंपनीचं जर तुम्ही कॅपिटल स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्यात जवळपास 54 ते 55% प्रमोटर्स आहेत, आणि त्यानंतरचा दुसरा स्टेक हा FIIचा आहे, तो साधारण 14.5-15% आहे, आणि त्यानंतर LICचा आहे, तो साधारण 10.8% आहे. आणि सर्वात दुसरा मोठा शेअर होल्डर असं जर मी बघितलं तर प्रमोटरच्या खरोखर LICचा आहे जो मोठा शेअर होल्डर आहे. कारण FII मध्ये 2 FII आहेत आणि LIC ही एकमेव आहे. त्यामुळे दुसऱ्या नंबरचा शेअर होल्डर हा LIC आहे, विच इज द बिगेस्ट प्रमोटर नंतर मोठा शेअर होल्डर आहे. आता जेव्हा एखादी कंपनी परफॉर्म करत नाही किंवा जेव्हा आपल्याला लाभांशही मिळत नाही या कंपनीकडून, तेव्हा मला असं वाटतं कुठली डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन, आणि त्यांना तर राईटच आहे बिकॉज इट्स अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, हे अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये आपला प्रश्न विचारू शकतात प्रमोटर्सना किंवा कंपनीला की असं का होतंय, आणि याचा रिपोर्ट कंपनीला द्यावाच लागतो. पण दुर्दैवाने, म्हणजे तुम्ही आवाज उठवायला पाहिजे. जो मोठा शेअर होल्डर आहे त्यांनी भागधारकांच्या सभेत निदान प्रश्न विचारायला पाहिजेत, आणि राईट क्वेश्चन दे शुड आस्क की LICला की याला राजेश एक्सपोर्टला की असं का होतंय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नम्रता, तुम्ही जर पाहिलं त्याचं रेटिंग रिपोर्ट,
त्याचा रेटिंग रिपोर्ट डी आहे आणि तो कोणी केलाय तर ब्रिकवर नावाची एक एजन्सी आहे, रेटिंग एजन्सी. त्यांनी जे कॅनरा बँकेकडनं कर्ज घेतले त्याचं रेटिंग घ्यायला लागतं, क्रेडिट रेटिंग. त्याचं रेटिंग डी आलेलं आहे कारण, आणि तुम्ही जर रिपोर्ट पाहिला तर तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही कुठेही त्यांच्या कंपनीच्या किंवा स्क्रीनर.com किंवा कुठल्याही मनी कंट्रोल कुठल्याही रेग्युलर वेबसाईटवर जाऊन जर त्याचा रिपोर्ट पाहिलात तर त्या रिपोर्टवर स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की आम्हाला कंपनीकडून 0 कॉपरेशन मिळतं, ते आम्हाला कुठलाही कागद दाखवत नाहीत आणि आम्हाला काहीही माहिती नाही याबद्दल, आणि म्हणून त्याचा रेटिंग रिपोर्टच होत नाही. हा दुसरा महत्वाचा मुद्दा. आता तिसरा महत्वाचा मुद्दा, आता आपण बघूया की मॅनेजमेंटकडे. मॅनेजमेंट म्हणजे मला तर ही पब्लिक लिमिटेड कंपनी असून सुद्धा ही प्रोफेशनली मॅनेज आहे का हा प्रश्न विचारायला पाहिजे. कारण याच्यामध्ये फक्त राजेश मेहता आणि त्याचा भाऊ कोण प्रशांत मेहता का तो ते दोघे भाऊ आहेत, त्यांचा मोठा स्टेक आहे. आणि या संपूर्ण डिरेक्टर्स म्हणजे जिथे इंडिपेंडंट डायरेक्टर्स असतात, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, आता एलआयसीचा नॉमिनी डायरेक्टर पण मला दिसला नाही, तर तो त्या बोर्डामध्ये काय चालतं त्याची मिनिट्स तपासायला पाहिजेतच. पण त्याच्या अगोदर मला एवढं सांगायचं की मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत त्यांनी सांगितलं याच्या बाबतीत मला काही माहितच नाहीये, हे सगळं काम फक्त आमचे प्रमोटर्स बघतात, राजेश मेहताच बघतात. त्यामुळे त्यांनी, म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर इज अ पर्सन जो होल टाइम कंपनीत असतो आणि ही इज अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल फॉर एनिथिंग. पण इथे मॅनेजिंग डायरेक्टर माणूस हा जो कोणी आहे ते सांगतात की आम्हाला या कंपनीबद्दल, म्हणजे त्यांनी कानावरच हात ठेवले की आम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती नाही. कारण या कंपनीचं स्ट्रक्चर कसं आहे, तर यांची एक सबसिडरी कंपनी आहे सिंगापूरमध्ये, या सिंगापूरची सबसिडरी कंपनी आहे स्वित्झर्लंडमध्ये. या लोकांनी काय केलं, यांचा स्वतःचा जो रेव्हेन्यू आहे किंवा जो टर्नओव्हर आहे हा स्टँड अलोन टर्नओव्हर तुम्ही पाहिलात तर फक्त 9,000 कोटी आहे. आणि जर तुम्ही जे कन्सोलिडेटेड अकाउंट्स बघायला लागतात ते जर बघितले तर त्याचा टर्नओव्हर 7,76,000 कोटी, 7.76 लाख करोड. आता 7.76 लाख करोड, 700 एवढ्या मोठ्या कंपनीचा तुम्ही जर नक्की नफा पाहिलात तर तो आहे केवळ, म्हणजे आता मी तुम्हाला 2026ची फिगर सांगतो, तो आहे केवळ 112 कोटी. म्हणजे 7,76,000 कोटीच्या टर्नओव्हरवर 7,78,000 कोटीच्या टर्नओव्हर 112 कोटीचा नक्क नफा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं तुम्ही ऑपरेशनल प्रॉफिट मार्जिन पाहिजे, त्याला ओपीएम म्हणतात, ती केवळ 0% आहे. कारण काय, मी 7,78,716 एवढा कोटीचा सेल करतो, त्याच्यातच 7,78,609 एवढा माझा खर्च होतो. म्हणजे जो रेव्हेन्यू आहे तेवढाच खर्च आहे आणि मग उरलेल्या अगदी छोटीशी अमाऊंट आहे 107 कोटी, हा आपण प्रॉफिट म्हणून दाखवतोय, नेट प्रॉफिट म्हणून ते दाखवतोय आणि अर्थात लाभांश देत नाहीये. आता हे सगळं जर तुम्ही पाहिलं तर याच्यात डेफिनेटली म्हणजे गौड बंगालच आहे की एवढा मोठा, साधारण लोक काय बघतात की अरे वा काय टर्नओव्हर आहे कंपनीचा, पण तुम्ही त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन बघा, मार्केट कॅप जर तुम्ही पाहिलं तर केवळ 3,000 कोटीपेक्षाही खाली आहे. म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे जे निकष असतात, कुठली कंपनी जेव्हा कुठल्याही शेअर बाजार कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते तर ती युजली लार्ज कॅप्स, थोडक्यात इतका क्लिष्ट ज्या कंपनीचा फायनान्शियल प्रोफाईल आहे इतका क्लिष्ट, त्याच्यामध्ये एलआयसीने गुंतवणूक करणं हे इन्स्टिगेटेड वाटतं तुम्हाला? कुठून प्रवृत्त केलं गेलं असावं एलआयसीला असं वाटतं की हा निर्णय नाही? मी असं डायरेक्ट नाही म्हणणार, कारण कदाचित आता त्यांनी जे, आता मला माहित नाही जर त्यांचं एलआयसीचा किंवा त्यांचे जे रिसर्च अनालिस्ट त्यांचा जर हेतू असा असेल की अरे बाबा की मी छोट्या पिरियडसाठी धरीन आणि लगेच त्याच्यात मध्ये मला कुठे जर आला तर मी त्यात विकून टाकेन, पण तेही इथे दिसत नाही. कारण ते लोअर सर्किट लागलंय ना, 16 पासून ते होल्ड करतायत, म्हणजे त्याच्यात 16 वर्ष. त्यामुळे हे काहीतरी म्हणजे इट इज ग्रे एरिया, गौड बंगाल आहे कुठेतरी. विश्वास उडगीने काय म्हणायचंय? उडगीजी. मी सारखं हे म्हणतोय की गौड बंगाल आहे, कारण बघा सेबीने 109 पानाचा रिपोर्ट दिलेला आहे आणि 2023 पासूनचे हे सगळे होल्डिंग कंपनीचा व्यवहार बघा, राजेश मेहताच्या आणि त्याच्या सबसिडीचा व्यवहार बघा. सेबी पासून हे लपून राहू शकतं का? माधवी बुच असेपर्यंत ते लपून राहिलेलं आहे, आत्ता ते उघडकीस आलेलं आहे. आत्ता मला वाटतं डोक्यावरून पाणी गेलं म्हणून राजेश मेहताला अडकवणं हे वरतून आलेल्या सूचना आहेत ना, ते आलंच नसतं, नाहीतर हे आलंच नसतं. त्यांचा जुना फोटो काढून बघा पंतप्रधानांबरोबर, हा एक संरक्षित मनुष्य आहे. जसा अदानी हा फेवर्ड मनुष्य आहे तसा हा मेहता हा फेवर्ड मनुष्य आहे.
आता त्याला फेकून द्यायचं ठरलेलं असणार म्हणून सेबी रिपोर्ट देते. पण मग LIC हा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बसवलाय का? जसं बँकांमध्ये 40% प्रायोरिटी सेक्टर हे डायरेक्टर क्रेडिट आहे, तसं LIC अदानींच्या अनेक शेअरमध्ये डायरेक्टेड इन्व्हेस्टमेंट करते आणि मग हे सगळं बोगस असतं. सगळ्या होल्डिंग कंपन्या बघा आणि सबसिडीज बघा, हे सगळं मनी लॉन्ड्रिंग गेम आहे. आणि म्हणून युरोपातल्या त्या कंपनीचा व्यवहार तो 3,800 कोटीचा कॅश घेऊन गेला राजेश मेहता. अरे कुठून आली कॅश? ईडी काय करते, सीबीआय काय करते, सेबी आत्ता आली बाहेर, इतके दिवस काय करत होती आणि LICला हा रिपोर्ट माहिती नाही का? म्हणून मी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी करतोय. बर, मला एक रिपोर्ट जो वाचनात आला त्याच्यामध्ये तर असं होतं की हा राजेश मेहता आहे त्याचे वैयक्तिक व्यवहार सुद्धा कंपनीचे व्यवहार म्हणून दाखवण्यात आलेले होते. मी जर चुकत असेल तर वाळिंबे सर मला करेक्ट करा. पण आंबेकरजी अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. त्याचा पर्सनल याच्यात तो त्यांनी होय होय आंबेकरजी, अशी जर कंपनी असेल, म्हणजे आता मोदींसोबतच्या फोटोचा उल्लेख झाला, तो फोटो मी सुद्धा बघितलेला आहे आणि उडगेजी मी जर चुकत नसेल तर तो काही आत्ताचा फोटो नाहीये, तो जुना फोटो आहे, ते पंतप्रधान होण्याच्या पूर्वीचा फोटो आहे तो. जर मी चुकत नसेल तर पंतप्रधानांसोबतचा त्यांचा फोटो आहे. पण थोडक्यात विरोधक बोट पंतप्रधानांकडे दाखवतात. प्रोटेक्टेड माणूस आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आंबेकरजी, प्रोटेक्टेड माणूस असं काही कारण नाही. तुमच्या मनोविकृतीचा भाग आहे ते आपल्याला माहिती आहे. अडाणी त्यांच्या घरचा माणूस आहे, हा प्रोटेक्टेड आहे. अदानी सोडून द्या, त्या विषयावर आपण वेगळं बोलूया, त्या विषयावर वेगळी चर्चा होऊ शकते. आपण राजेश मेहताबद्दल बोलत राहू आपण. त्याला प्रधानमंत्र्यांना अशा कामासाठी कधीच वेळ नव्हता. फोटो कुणाचाही कुणाबरोबरही असू शकतो. कदाचित त्यांचाही फोटो निघेल, राहुल गांधींचा निघेल, वड्रांचा निघेल, कारण ते ज्वेलर आहेत. हे कदाचित त्यांच्याकडे कट मनी मागायला गेले असतील, त्यामुळे तोही फोटो निघेल हळूहळू, काही काळजी करू नका. परंतु एक साधी सेबीनी एक वर्षभरापूर्वी त्यांच्यावर एन्क्वायरी टाकली. ही अकाउंटिंग जगलरी तुम्ही का करता असा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यांनी अंतरिम अहवाल देताना त्यांना शोकॉज नोटीस दिलेली आहे की तुम्ही याच्यावरती तुमचं म्हणणं मांडा, त्याच्यानंतर अंतिम अहवाल येईल आणि त्याच्यातून स्पष्ट होईल. आता याच्यामध्ये फरक कुठे आहे की कन्सॉलिडेटेड टर्नओव्हर आणि स्टँड अलोन टर्नओव्हर. त्यांचं म्हणणं असं आहे, ते मी काही त्या कंपनीला डिफेंड करत नाही, मला त्या कंपनीची बिलकुल माहिती नाही, मी शेअर गुंतवणूकदार आहे, त्या कंपनीत मी कधीही चुकून गुंतवणूक केलेली नाही. परंतु तरी सुद्धा मी असं सांगतो की हा अकाउंटिंग च्या ऍप्लिकेबिलिटीचा प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं आहे आम्ही स्टँड अलोन दाखवला स्विस कंपनीचा, कारण तिथे तेवढं व्हॅल्यू ऍडिशन झालं. आणि कन्सॉलिडेटेड इंडियामध्ये दाखवला कारण आम्ही सोनं खरेदी विक्री करतो, तो सगळा व्यवहार त्याच्यामध्ये येतो. हे बरोबर आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की हा अकाउंटिंग ट्रीटमेंटचा प्रश्न आहे, जो सेबीने अतिशय व्यवस्थितपणे रेज केलेला आहे. आणि सेबी हा अतिशय समर्थपणे सगळ्या कंपन्यांवर लक्ष ठेवतो. हेच याच्यात सिद्ध झालंय, ज्याच्याकडे काँग्रेस कानाडोळा करत आहे. बर, मला वाळिंबे सर, ही सगळी आर्थिक क्लिष्टता आहे आणि ही क्लिष्टता आहे ही ज्यांचं खरंच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट प्रोफाईल मोठे असतील, राजेश एक्सपोर्टचं काय चाललंय ह्यांना इंटरेस्ट आहे. सर्वसामान्यांसाठी जेव्हा आपण या प्रकरणाकडे बघतो तेव्हा असा माणूस ज्याची महिन्याला 2,000ची LIC कट होऊन जाते त्याच्या पगारातनं, त्याला आज प्रश्न पडला असेल की अरे ज्या कंपनीमध्ये मी आज गुंतवणूक करतोय, इन्शुरन्ससाठी म्हणा किंवा अजून काय म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा काय, ती कंपनी अशा बुडीत खात्यातल्या कंपनीमध्ये जर किंवा अशा काहीतरी चुकीचा प्रोफाईल किंवा प्रश्नार्थक प्रोफाईल असलेल्या कंपनीमध्ये जर गुंतवणूक करत असेल तर माझ्या पैशांचं काय होणार? नाही, सामान्य गुंतवणूकदाराला हा प्रश्न कदाचित पडू शकेल, पण त्याच्यात दोन भाग आहेत. म्हणजे एक LIC जर आपण पाहिलं तर LIC स्टँड अलोन तर ते लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. पण LICचे जे म्युच्युअल फंड्स आहेत, LICचे फंड्स पण आहेत. आणि जेव्हा ते फंड मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने गुंतवणूक केली असेल तर डेफिनेटली त्याला हा प्रश्न पडणं साहजिक आहे की बाबा माझा फंड मॅनेजर या अशा कंपनीत गुंतवणूक का करतो ज्याची प्राइस डिटोरिएट होत चालली. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदाराला हा प्रश्न पडणं साहजिक आहे. काय होऊ शकतं त्याचं वाळिंबे सर? नाही, मग अशा वेळी काय होतं, उदाहरणार्थ मी तेच पैसे समजा दुसऱ्या कंपनीत घातले असते. म्हणजे मी आता ज्याला थोडंफार मार्केट कळू शकतं तो म्हणेल की अरे जर हेच पैसे 10 वर्षापूर्वी, आता 10 वर्ष इज नॉट म्हणजे हा लॉंग टाइम आहे, तर 10 वर्षाची अमाऊंट आणि ती सुद्धा 10% इन्व्हेस्टमेंट आणि त्या प्राइसला, म्हणजे आता डेफिनेटली LIC नक्कीच नुकसानीत आहे तर आजच्या रेटमध्ये.
तर तेव्हा मी जर कुठल्या तरी चांगल्या इमर्जिंग कंपनीमध्ये टाकले असते, कुठल्याही, मी आता नावं घेऊ शकत नाही, पण चांगल्या कंपनीत टाकले असते, तर त्याचे कदाचित 3 टाइम्स 4 टाइम्स किंवा 5 टाइम्स पैसे झाले असते. आणि आज त्याच्याऐवजी माझी तेवढी व्हॅल्यू डिटोरिएट झाली. मगाशी मला असं वाटतं की एका वक्त्याने सांगितलं की आता आपण चर्चेत सहभागी असताना की त्यांच्याकडे 250 कंपन्या वगैरे वगैरे असे असतात. ते सगळं बरोबर आहे की त्यांच्याकडे मोठा पोर्टफोलिओ असतो, त्यामुळे कुठल्याही पोर्टफोलिओमध्ये एखाद्या कंपनीने समजा परफॉर्म नाही केलं तरी इतर चांगल्या कंपन्यांच्या परफॉर्मन्समुळे ही चूक थोडीशी झाकली जाते. पण तुम्ही इमॅजिन करा की समजा ह्या 250 कंपन्यांपैकी समजा ही एकमेव कंपनी जी लॉसमध्ये जात असेल तरी त्याचा छोटासा का होईना पण इम्पॅक्ट तुमच्या नेट असेट व्हॅल्यूवर होतो. त्यामुळे जर खरं म्हणजे जो पोर्टफोलिओ मॅनेजर आहे किंवा जो इन्व्हेस्टमेंट मॅनेजर आहे त्याचं लक्ष असं पाहिजे की हीच कंपनी इज परफॉर्मिंग वेल, आणि जिथे जिथे आपली चूक होते, कारण त्याचं काम काय आहे की जेव्हा तुम्हाला नुकसान होताना दिसतं तेव्हा ही शुड गेट आउट ऑफ दॅट स्टॉक आणि रिप्लेस इट. निदान स्टॉप लॉस ही पद्धत ही खूप बेसिक आहे. जेव्हा तुम्हाला असं दिसतं, आणि पर्टिक्युलरली बॅलन्स शीट वर इट्स खूपच क्लिअर आहे. आणि सेबीने आपण ऍक्शन घेतलेली नाहीये. जेव्हा गुंतवणूकदारांनी तक्रार केली तेव्हा सेबीने ऍक्शन घेतली. बरं, उडगीनं काही मुद्दा मांडायचा, शेवटची काही मिनिटात उडगीची थोडक्यात. सेबी आता ऍक्शन घेते, दॅट ऍक्शन इज ऑल्सो डायरेक्टेड वन, आणि हा प्रोटेक्टेड मनुष्य आहे. तर आता लक्षात घ्या, हे सगळं स्टेज मॅनेज आहे, पण LICची गुंतवणूक ही नेहमीच गेले 10 वर्ष प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. अदानीचा एक IPO LICने 5,000 कोटी एक रकमी घेतला, एका ट्रान्झॅक्शन मध्ये काम संपलं. ही डायरेक्टेड इन्व्हेस्टमेंट आहे IPO मध्ये LICची. LIC आता कामधेनू आहे, सरकार ती कामधेनू वापरते. पण LICला मी चुकत नसेल तर फायदा झाला त्याच्यातून, अदानी मधल्या गुंतवणुकीतून वाळिंबे सर फायदा झालेला आहे LICला? हो, ऍक्च्युली फायदा केला, पण चुकीच्या मार्गाने फायदा होतो ना. चुकीच्या मार्गाने पण फायदा होतो ना. फायदा कसा करावा याचे काही नियम असतात. बर, आंबेकरांना काय बोलायचं? आंबेकर. मगाशी वाळिंबे सरांनी अगदी स्पष्ट सामाजिक उद्दिष्टांच्यासाठी आलेली LIC हे अशा तऱ्हेने धंदेवाईक LIC होऊ शकत नाही. विम्याचे पैसे देत असतं, त्याच्यासाठी त्यांना गुंतवणूक जी करावी लागते ती ते करतात, ती गोष्ट वेगळी. LIC म्युच्युअल फंड नावाचा जो म्युच्युअल फंड आहे त्याचे मी रिटर्न्स काढले तर त्यांचे रिटर्न्स हे ऍट पार आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी इक्विटी फंड जो आहे त्याच्यामध्ये 12 ते 25% रिटर्न दिलेले आहेत, आणि हायब्रिड फंडनी त्यांच्या 8 ते 16% रिटर्न दिलेले आहेत, आणि डेट आणि लिक्विड फंड जे आहेत त्यांनी 6 ते 60% रिटर्न दिलेले आहेत, अशी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे LICचा कुठलाही व्यवहार हा तोट्यामध्ये चालतो असा भ्रम पैदा करण्यात काही अर्थ नाही. LIC ही सेपरेट कंपनी आहे. अरे LIC नफ्यात आहे, पण हा योग्य मला असं वाटतं काय माहितीये का, ठीक आहे आंबेकर, लक्षात आलं, माझ्याकडे वेळ लिमिटेड आहे, माझ्याकडे वेळ लिमिटेड आहे. वाळिंबे सर, त्याच्यामध्ये हे जेव्हा तुम्ही म्हणताय ना आंबेकर की LIC प्रॉफिटमध्ये, प्रत्येक म्युच्युअल फंड जो काही परफॉर्मन्स त्याचा परफॉर्मन्स आहे, आपण असं म्हणतोय की जी त्यातली एखादी कंपनी ज्या नुकसानीत आहे तर हे तुम्ही अज्युम करा की प्रॉफिटमध्ये असतं, तर आणखी नसता का प्रॉफिट झाला? हा साधा प्रश्न आहे. प्रॉफिटमध्ये असणारच, कारण 250 पैकी गुंतवणूक करा असं कोणीही म्हणणार नाही. आपल्याला चेंज करायला लागतील असं असतं. मुद्दा असा आहे की ज्या विश्वासाने लोक LIC मध्ये गुंतवणूक करतायत की सरकारची कंपनी आहे, निर्णय योग्य घेतील, आम्हाला रिटर्न्स चांगले मिळतील, आम्हाला भरवशाचा फायदा चांगला मिळेल, ती LIC जर अशा प्रकारे गुंतवणूक करत असेल, प्रश्नार्थक ज्या कंपनीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहे त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार असेल, बरं ती थोड्या काळासाठी नाही, ती 10 वर्षांसाठी ती होल्ड करून जर ठेवली जात असेल, त्या कंपनीमधला, ज्या कंपनीवरती आज सेबी कदाचित कारवाई करू शकते, सेबीच्या रडारवरती ती कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 10% हिस्सेदारी LICची असणं, ह्या गोष्टीकडे कुठेतरी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं जाणारच आहे, कुठेतरी भुवया उंचावणारच आहेत. आणि ज्या वेळेला LIC ही सरकारी कंपनी असते त्यावेळेला सरकारकडे बोटही दाखवली जाणारच आहेत. अर्थात पुढे येऊन सरकारकडनं त्याची काय उत्तरं दिली जातात हे आपल्याला बघावं लागेल. प्रश्न विरोधक उपस्थित करतील, उत्तरं आपल्याला मिळणार आहेत का हे बघावं लागेल. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथेच थांबतोय.